गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज दिवस 11वा आहे, 11वा का 12वा आहे, तर मला पण काही एवढी आयडिया नाही, तर कमेंट करून सांगा. तर ज्याला पण माहिती असेल, जर जो पण म्हणजे डेली ब्लॉग बघ असेल आणि जर राईट कमेंट करेल त्याला काहीतरी भेटेल. तर लेट्सी बरोबर कमेंट केली पाहिजे. तर आता आम्ही डायरेक्ट इथून म्हणजे हा ब्लॉग मी डायरेक्ट रोडवरून चालू करतो, नाही तर प्रत्येक ब्लॉग मी घराच्या इथून चालू करतो. तर लेट्सी आता मी चालतच आलो आहे, आता बाजारात चाललो आहे. तर काय काय शॉपिंग करायचं आहे काय मला पण माहीत नाही. तर दरवेळी सारखं म्हणजे पहिला बाजार येतो आणि पहिला नाश्ता करतो. तर लेट्सी बघू आता काय काय होईल. आज बाजारात तर काय एवढं घ्यायचं नाही, बट मी आत्ता मेन म्हणजे आलो बाजारात फक्त खायसाठी आलो आहे आणि याला काहीतरी सामान घ्यायचं आहे घरातलं. तर लेट्सी बघू आता काय घ्यायचं आहे, कारण की मी फक्त एकच शॉपिंग घेऊन आलो की इथे खायला आलो आहे बस. आणि बाकीचं आता नंतर जे काय काय घ्यायचं आहे परत पाठी बघून काका वगैरे येतील, संतोष काका निलेजा. तर तोपर्यंत आम्ही चालत आलो आहे त्या पुढे, कारण की ते गाडीवरसून येतील, कारण की गाडीवरती फक्त डबल सीटच येऊ शकते. आम्ही 4 जण आहे, त्यामुळे बघू. फायनली आलो आहे डेलीचा शॉप, नाश्ता करायला येतो. आधीच मागून ठेवलं आणि आज गर्दी पण नाही, त्यामुळे पहिलाच मागून ठेवलं. भजी गरम, अरे यार भजी गरमच नाही, वडे गरम होते, भजी उगाच मागवलं. 1 hour later. आता आलेलो चालत, आणि नाही सॉरी येताना चालत इल्लं आहे, जाताना चाललं आहे गाडीवरून. संतोष काका येतात चालत. फुल शॉपिंग केलेली आहे बघा. एवढे जे पिशव्या दिसत आहेत ना 2-2, तर ते सगळी पूर्ण शॉपिंग संतोष काकाची आहे. माझी फक्त एकच पिशवी आहे, ती ब्लॅकवाली. आणि त्या भजी आणि वडे. तर नशीब आज पण बघा, आमचं नशीब एकदम बेस्ट आहे. पाऊस नाही काय. हां काय छत्री, हां त्यांच्याकडे छत्री. काय पावसाचं नाव घेतलं आणि पाऊस आलेला आहे. लय बेकार हालत झाली आहे, बघू शकता तुम्ही. नशीब वाद्यावरती आला ना पाऊस आला, तर बेकार हालत, बेकार. हळू झालो. अरे बाबा काय सांगू नये. आणि रेती आहे ना इम्पॉर्टंट मेन म्हणजे, रेतीवरती काय होऊ शकतं. तर चला आलो आहे कसे फायनली घरी. थोडं टी शर्ट भिजलाय बघा, एवढं सामान आहे. ड्रायव्हर मेन म्हणजे पूर्ण भिजतो, काय पण होऊन दे. इशू मयाताई, हां मयाताई इथं. आज घर भरल्यावर का वाटतं. या भाऊजी काय आहेत, पप्पा नाही, भाऊजी दिसत नाहीत, भाऊजी आतमध्ये आहेत. चला पाऊस पण चालू आला. जसा पाऊस चालू आला तसे निघाले घरातून, एकदम घाईत. मायाताई बरोबर गाडी घेऊन आले. तुमका गाडी घेऊन काय बोलला. हां गाडी घेऊन किती नाही हो. गाडी आमची पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाली आहे. हाय करा, ब्लॉग करतो. हाय करा. हाय हॅलो करा. सांग आता मी कोण आहे ते. सांगितलं ताई. हो ही माझी ताई. दुसरी ताई गेली गाडी घेऊन, ती स्पेशल गाडी करून आलेली. यांची गाडी पंक्चर झाली, त्यांची नाही, त्यांनी आलेली. आता मी सोडायला चाललो यांना, मुंबईवरून इला यांका सोडू. अर्धा तास झाला असेल आम्हाला. हा कुडाळ बस आहे. चला बाय बाय. हा येतो, बाय. बघू ट्राय करेल येऊचं असलं तर. ही गाडी डायरेक्ट थंय देता ना. हा मग याच गाडी नाही इले तर. चल बाय. चला जाऊया आता घरी. तर चला फायनली गाईज अर्ध्या तासानंतर ती गाडी आली. आम्ही बरोबर 3:30च्या टायमिंगवर आलेलो. तर पहिला मायाताई आलेली, मायाताई पण गेली. नंतर पिंकीताई होती, तर तिला सोडायला आलेलो. पाऊस पण बेकार होता म्हणून तिथे थांबलेलो आम्ही. तर लेसी मजा आली आजच्या दिवसात. आणि आज म्हणजे असं वाटलं की घर पूर्ण भरलं आहे का, पण त्यांना पण आता जायचं होतं. त्यांच्या घरी पण गणपती होते, त्यामुळे जावं लागलं, नाहीतर ताई राहिली असती. तर आता उद्या आय थिंक नमिता येईल, तर लेसी तेव्हा पण ब्लॉग बघा, मजा येईल. आता असे वाजले आहेत 8 आणि आता भजनाला जायचं आहे. पहिला जाणार कुंभारवाडीत. काय कुंभारवाडीत जाऊचा. पहिला भजन पाण्याकडे ना, मग कालेकर नंतर ज्ञानदीपाकडे. तर आज मंडळी दाखवतो तुम्हाला कोणकडे. 8 वाजलेत, हे बघा कोणकडे आहेत. कीर्तिराज आहे आज, संतोष काका आहे, बुवा, अजून
निलेश दादा बाहेर गेलो. काकी हा तुमचं तर आवाज फुटत नाही. तू जसं आयला आमचं काही चार मध्ये सांगा. 2 भाजी नव्हती ती नाही. चला बघा काय काम नाही. अरे त्या दिवशी गुरुपौर्णिमेत काय झालं बारकी पोरग्यांच्या आवाज वरती लागते. आमचे खाली असतात ना. 4 जण होते. मेरं बॉम्ब टाकले. बेकार वाटलं. चला आजचं डेकोरेशन बघू. काय डेकोरेशन वाटतं आज. सगळं डेकोरेशन केलंय आज. चला चला लवकर चला. बघा दादा पण येलो आज सकाळीच. चार्जर वगैरे झालं. पिशी जेव्हा माझे टाय घेतले. भारी वाटतं. चला 20 minutes later. आजची मंडळी बघा आपली सगळे आलेले आहेत. आज पूर्ण बसले बघा. आज चकी चला स्टार्ट करा. चला 1 hour later. भजन झालं इथं संपलाय. चाय बी पित आहेत. लाडू बिडू खाल्ले मस्तपैकी. आता जायचंय ज्ञानदीप गावडेकडे. हे बघा आमचा बुवा चक्कीवालो. 1 नंबर चक्कीवाला. त्याने फुल इज्जत भावा. झाली चाय पिऊन. आता चला टाळ बी याच्याकडे दिलेले आहेत मालक. हाँ और हम अभी जा रहे हैं नैनदीप गावड़े भाई के इधर. नैनदीप दा गेलो कणकोल एक. नैनदीप दाचं घर आहे. नैनदीप दा गेलो कणकोल सोडूक. तर येईपर्यंत भजन होईल. minutes later. आता 8 दिवस झाले. 8 दिवसात आज दिसता भाई. याकडे भजन करू गेलो ह्योच जाग्यावर नाही. आमका न्यूज इली टीव्हीवरच इली. जो माणूस रिक्षान जाणार तुझ्या मोठे मग कशा सुरू केलं त्या का तू थांबायचं ना भरणार. भारी उसळ आणि भाकरी बनवल्या ना. घेतलंय. आता चाय पण चालू आहे. ज्ञानदीप दा आत्ता विला भरपूर मेहनत करता. ऐक देखो ते हे बघा आमच्यासाठी भाकरी वाजता आहे. चमचा घेऊया. काय नाही बरोबर घाई बरोबर झालं. चाय आरामात आधी खाऊ देऊया. हे बघा बुवा आज खाता किती दिवसानंतर. ह्या काय 3 रवलेत बाजू. 20 minutes later. बदनास मिलो उसळ रेमटवले तरी काहीतरी रेमटवता. काय चपाती आणि सांबारा. इज्जत बघ इज्जत. भूक लागली वाटतं भरपूर. चला आता पताके लावचेत. भजनातून इलो पताके वगैरे आणलेले आहेत नवीन. आता फुल नाईट आउट करणार आहे. किती वेळ लागेल काय माहीत. दरवाजा बंद करून ठेवला आहे.